स्वातंत्र्य चळवळीतला इतिहास आणि उदाहरण सांगितलं की तेव्हा त्यांना त्रास झाला होता. सुरुवात छोटी असली तरी भविष्यात आपल्याला चांगले दिवस येतात. आणि म्हणून चासकर सर, मी आता काल परवाचं उदाहरण सांगतो का, जसं रुद्रा फाउंडेशननं हा उपक्रम घेतलाय, टप्प्याटप्प्याने ते पुढे जात आहे, तसं मी देखील सुद्धा 2-3 वर्षापूर्वी सागर भाऊ या तालुक्यामध्ये आदिवासी जागतिक दिनाचा उत्सव झाला पाहिजे अशी सुरुवात केली. जसं आपण छोटेखानी आज या ठिकाणी बसलोय, तसंच आम्ही 100 लोकांमध्ये 150 लोकांमध्ये काही सुरुवातीला कार्यक्रम केले. आणि जेव्हा लोकांना आपली भूमिका दत्ताभाऊ पटते तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक येतात. आणि मला सांगायला अभिमान वाटतो का महाराष्ट्रातला आता सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा आपल्या अकोले तालुक्यामध्ये होतो, हे सांगायला आपल्याला या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि म्हणून रुद्रा फाउंडेशननं जे काही सुरू केलंय, मला वाटतं त्याला आपल्याला फार काही दिवस लागणार आहे त्याला व्यापक स्वरूप प्राप्त करायला. म्हणून आपल्या सगळ्यांची भूमिका रास्त आहे, आपल्या सगळ्यांची भूमिका या प्रवरा मातेसारखी नितळ आहे, प्रामाणिक आहे. आणि म्हणून आपल्याला नक्की त्याच्यामध्ये यश येईल. खरं तर मी लहानपणी म्हणजे मी काय फार मोठ्या कुटुंबामध्ये सुरेशभाऊ जन्माला आलो नाही, परंतु 11वीला माझं ॲडमिशन इकडं अगस्ती कॉलेजला झालं. शरणकिलोवरून बसायचो आणि बस स्टँडवर उतरायचं. येताना आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो. आज जितकं काय आपलं 5-10% सामाजिक ज्ञानाचे आकलन झालंय, तसं कडलक सर आम्हाला डॉक्टर त्यावेळेस आम्हाला फार भौतिक ज्ञान बाकीच्या गोष्टी राजकीय सामाजिक क्षेत्राच्या नव्हत्या. तर जेव्हा पुलावरून आम्ही जायचो तेव्हा सागर भाऊ गाडीत बसलेले, बसमध्ये बसलेले, एसटी मध्ये बसलेले जे ज्येष्ठ लोक आहे ते पाया पाडायचे, दर्शन घ्यायचे. आणि मग काही वर्षानंतर आम्हाला कळालं का प्रवरा मातेचं दर्शन दत्ताभाऊ का घेतात, की ती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक श्रद्धास्थान आहे, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ती एक माता आहे, दिवी आहे. म्हणून आपल्या त्यांच्याकडे आपण सगळेजण पाहतो. आणि म्हणून जसं आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये आई वडिलांचं जितकं मोठं महत्व आहे, तसंच मला वाटतं आपल्या अकोलेकरांना या प्रवरा माईचं खूप साधारण अशा प्रकारचं महत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. आई वडिलांमुळे आपल्याला जग बघायला मिळाला, आई वडिलांमुळे आपल्याला शिक्षण घेता आलं, आई वडिलांमुळे आपल्याला 4 गोष्टी ज्ञानाचे मिळवता आल्या. तसं या प्रवरा माईमुळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये सागर भाऊ मला वाटतं समृद्धी आणण्याचं काम या प्रवरा माईनं केलेलं आहे. आज अमृतेश्वर पासून तर कळसपर्यंत जे काही आजूबाजूला जे काही हिरवळगार आपण सगळेजण पाहतोय, जे काही हा परिसर सुजलाम सुफलाम झालाय, जी समृद्धी आपल्याला बघायला मिळाली, मला वाटतं या प्रवरा माईचे खूप उपकार आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये या ठिकाणी राहिले. आणि म्हणून या नदीला जसं चासकर सरांनी सांगितलं तसं इतिहासकालीन काय दाखले आपल्याला देता येतील. अगस्ती ऋषींचं इथं वास्तव्य झालेलं आहे. समोर अनेक कुलदैवत या निमित्तानं आपण सर्वजण पाहतोय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची दत्ताभाऊ जबाबदारी, आपला हेतू हाच आहे का प्रवरा माईचं महत्व आपल्या अकोलेकरांना खरं तर त्यांना कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. म्हणून आपला हा सगळा हा कार्यक्रमाचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते. आपण जरी कमी संख्येने असलो तरी मला वाटतं अकोले शहरातले प्रमुख लोक जे रोज लोकांच्या सुखदुःखामध्ये जातात, रोज लोकांच्या प्रश्नांसाठी लढतात, रोज लोकांच्या हिताचं काही ना काही करतात, ही सगळी प्रमुख लोक समोर आणि व्यासपीठावर बसलेली. आणि म्हणून इथं हा कार्यक्रम करत असताना इथे काही बदल होणं देखील सुद्धा दत्ताभाऊ गरजेचे आहे. म्हणून योगायोगानं आमचा योग चांगला आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं आहे. आणि आपली नगरपंचायत असल्यामुळं आपल्याला काही चांगले कामं या ठिकाणी करता येतील. आणि म्हणून काही मागच्या टप्प्यामध्ये इथे जे काही उजव्या बाजूला आपण जे काही काम सुरू होताना आपण पाहतोय ते 11 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. आणि अजून 2 टप्पे आपण या ठिकाणी करतोय. स्वामी समर्थ मंदिरापासून तर मॉडर्न हायस्कूलच्या त्या कोपऱ्यापर्यंत ही लांब लचक आपण भिंत बांधतोय. परत पुढच्या टप्प्यामध्ये आपण 30 कोटी रुपये या कामासाठी आणणार आहे. पहिले 11 कोटी, नंतरच्या आता पुढच्या टप्प्यातले 30 कोटी, असे 40-41 कोटी रुपयाचं काम आपण या परिसरामध्ये आणतो. आणि आपला मानस आहे का इथं अकोला शहर, धुमाळवाडी किंवा नवलेवाडी किंवा आजूबाजूचे ही सगळे जे काही सुखदुःखाचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आतापर्यंत, आता जरा ग्राउंड केलंय तुमच्या रुद्रा फाउंडेशन म्हणून जरा बरं वाटतं, परंतु अनेक दशक्रियाविधींना आपणही आलेलो आहे. दगडांमध्ये, गोट्यांमध्ये, वाळूंमध्ये बसून हे कार्यक्रम केले. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची त्या मागची भूमिका आहे की ते जरा चांगलं सुशोभीकरण झालं पाहिजे, इथं चांगलं वातावरण निर्माण करता आलं पाहिजे. इतकी सुंदर नदी आहे, त्या नदीच्या कडेला संध्याकाळी अख्ख्या अकोले शहराने यावं आणि जरा निवांत 1-2 तास
संदीप या ठिकाणी बसावं, असं जर आपण प्रॉपर नियोजन त्या कामाचं केलं आहे. आणि म्हणून घाट बांधल्यानंतर पिविंग ब्लॉक, जरा गार्डन व्यवस्थित करण्याचा आपला तो मानस आहे. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या निमित्तानं करतोय. अकोले शहराला 24 तास शुद्ध पाणी मिळावं यासाठी 75 कोटीची योजना पेंडिंग आहे. ती जरा ह्या पुढच्या काही दिवसांमध्ये एकदा नगरपंचायतचं इलेक्शनचं जरा वातावरण सुरू झालं, त्या टप्प्याच्या अगोदर करण्याचा प्रयत्न आमचा तो या ठिकाणी राहणार आहे. थोडं आणखीन खाली गेल्यानंतर संत ज्ञानेश्वरांची पैसाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंसेवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे नदीचं पाणी पिऊन ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. ही आठवण आपल्या मनात सदैव ताजी असायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या चराचर सृष्टीच्या बद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव असायला पाहिजे. पाखरं गाणे गातात, निर्झर आपल्याला संगीत, म्हणजे मी एकदा संदीप खरे आणि सलील कुलकर्णींशी बोलत होतो, तेव्हा त्यांनी एक अत्यंत गाजलेलं गाणं आहे. मी म्हटलं की गाण्याला संगीत कसं रचतं, संगीत चाल कशी लावता. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की नेकलेस फॉल जो आहे त्याच्या समोर एक छोटीशी टेकडी आहे. दिवस दिवस मी तिथे बसलेलो आहे आणि त्या निर्झराचं गाणं ऐकलं आणि माझ्या वेगवेगळ्या कवितांना त्या चालीमध्ये बांधलेलं आहे. हे अभिजात संगीत आहे, निसर्गानं दिलेलं आहे, निसर्गानं सौंदर्य दिलेलं आहे. खरं म्हणजे या ठिकाणी निमंत्रित केलेले वक्ते बोलणार आहे, त्याच्यामुळं मी फार बोलणं उचित गोष्ट नाही. सह्याद्रीच्या कुशीत उगम पावलेली ही जी नदी आहे ती इतिहास, संस्कृती आणि विकासाची साक्षीदार आहे. नदीकाठी प्राचीन संस्कृती उभी राहिली, मंदिरं उभे राहिले, परंपरा विकसित झाल्या. भंडारदरा धरणाचं पाणी जेव्हा पूर्ण भरतं पूर्ण क्षमतेनं, तेव्हा अमृतेश्वराच्या शिवलिंगाला ते अभिषेक घालायला पाठीमागे जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लोकजीवन, लोककथा, सण,